नमस्कार. नात्यांमधलं मौन हा शब्द ऐकला की आपल्या मनात खूप काहीतरी येतं, नाही का? चला तर, आज याच विषयाबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया, एका खास गोष्टीतून. आपल्याला अनेकदा असं वाटतं की भांडणं म्हणजे नातं धोक्यात आलंय. पण खरंच तसं आहे का? की भांडणांपेक्षाही काहीतरी जास्त धोकादायक आहे, जे अगदी शांतपणे आपलं नातं आतून पोखरत असतं. आणि हाच प्रश्न आपल्याला आजच्या मूळ मुद्द्याकडे घेऊन येतो. एक असा धोका जो आवाज करत नाही, ओरडत नाही, पण हळूहळू नात्याला संपवून टाकतो. तर मग हा विषय आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण स्वरा आणि राजच्या गोष्टीत डोकावूया. हे दोघं एकाच छताखाली राहतात, पण त्यांच्यातलं भावनिक अंतर मैलांचं आहे. स्वराच्या मनात जी भीती आहे ना, ती नेमकी हीच आहे. तिला वाटतंय की ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता नाही, तर वादळ येऊन गेल्यानंतरची स्मशान शांतता आहे. जणू काही आता बोलण्यासारखं किंवा भांडण्यासारखं काही उरलंच नाहीये. स्वरासाठी हे वाढतं भावनिक अंतर कोणत्याही भांडणापेक्षा जास्त त्रासदायक आहे. जेव्हा संवाद थांबतो तेव्हा नात्यात एक पोकळी तयार होते आणि ती पोकळी भरून काढते अलिप्तता. शब्दांशिवाय असलेलं हे घर तिला आता परक वाटू लागलं आहे. चला त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग पाहूया. यातून हे अंतर नेमकं किती मोठं आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल. ऑफिसमधल्या तणावानंतर स्वराला थोडं मन मोकळं करायचं होतं. तिला राजशी बोलायचं होतं. तिला फक्त त्याचा भावनिक आधार हवा होता. पण राज, तू त्याच्या मोबाईलच्या दुनियेत पूर्णपणे हरवून गेला होता. इथे बघा, दोघांच्या गरजांमध्ये किती मोठा फरक आहे. एका बाजूला स्वराला फक्त सहानुभूती हवी होती. तिला फक्त कोणीतरी तिचं ऐकून घ्यावं असं वाटत होतं. आणि दुसऱ्या बाजूला राजची प्रतिक्रिया काय होती? अरे, कॉर्पोरेटमध्ये हेच असतं, झोप आता. त्यानं विषयच संपवून टाकला. स्वरा इथे मूळ समस्येला हात घालण्याचा प्रयत्न करतीये. त्यांच्यात जी खोल दरी निर्माण होतीये त्याकडे ती त्याचं लक्ष वेधून घेऊ पाहतीये. आणि राजची प्रतिक्रिया? तो तिच्या बोलण्याचा अर्थच वेगळा घेतो. त्याला वाटतं की ती तक्रार करतेय, त्याला त्रास देतेय. तो म्हणतो, मी दमून आलोय, मला शांतता हवीय. झालं, संवाद तिथेच पूर्णपणे थांबला. आणि याच एका क्षणात स्वराला जाणवतं की तिच्या शब्दांना, तिच्या भावनांना आता राजच्या आयुष्यात काहीच किंमत उरलेली नाहीये. आणि हेच मौन, हीच शांतता तिला आतून खात होते. जणू काही तिचं अस्तित्वच पुसलं गेलंय. बरं, मग जेव्हा नातं अशा वळणावर येऊन पोचतं तेव्हा करायचं काय? ही शांतता कशी तोडायची? संवाद पुन्हा कसा सुरू करायचा? यावर काही साधे पण खूप प्रभावी उपाय आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे कोणीतरी एकाने पुढाकार घ्यायला हवा. फक्त आज कसं वाटतंय तुला? एवढं विचारल्यानेही खूप मोठा फरक पडू शकतो. दुसरं, डिजिटल डिटॉक्स, म्हणजे झोपायच्या आधी अर्धा तास तरी फोन बाजूला ठेवून एकमेकांशी बोला. आणि तिसरं म्हणजे फक्त मोठ्या समस्या नाही, तर दिवसातले छोटे मोठे आनंद शेअर करा. नात्यातली मैत्री जिवंत ठेवा. आणि या कथेच्या शेवटी एक खूप सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट घडते. स्वराची आई ललिता तिला एक पत्र लिहिते आणि त्यातला सल्ला खरंच खूप मोलाचा आहे. किती सुंदर आणि तितकंच खरं वाक्य आहे हे, नाही का? वाळवी जशी लाकूड आतून पोखरते पण वरून काहीच दिसत नाही, तसंच हे न बोलणं हा अबोला नात्याला आतून पोखरून काढतो आणि आपल्याला कळतही नाही. तिच्या आईचा सल्ला खूप व्यावहारिक आहे. ती सांगते की घराच्या भिंती माणसांमध्ये उभ्या राहिल्या तर त्याला घरपण उरत नाही. तुझं मौन ही तुझी ताकद नाही, तर तुझी हतबलता आहे. शब्द संपले असतील तर स्पर्शाने, सोबतीने जवळ येण्याचा प्रयत्न कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरीकडे आधार शोधण्याआधी स्वतःच्या नात्याचा पाया मजबूत कर. आणि शेवटी हा एक प्रश्न जो फक्त स्वरासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे. जोडीदाराने फक्त आपलं ऐकून घ्यावं ही जी अपेक्षा असते ती खरंच कधी पूर्ण होते का? किंवा आपण ती कशी पूर्ण करू शकतो यावर विचार करण्याला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?